रयत शिक्षण संस्थेचे सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड. मी प्राध्यापक नांगरे सुरेश शंकर. विषय भूगोल. इयत्ता 12वीमधील प्रकरण नंबर 5 विषय आपण आज माहिती घेणार आहे. प्रकरण 5 जे आहे त्याचं नाव आहे द्वितीयक आर्थिक क्रिया. त्याला इंग्रजीत नाव आहे सेकंडरी याने वर्क असं त्याला नाव दिले. आता द्वितीयक आर्थिक क्रियाची माहिती घेण्या अगोदर आपण प्रकरण नंबर 4 जे आहे त्या प्रकरण नंबर 4ची माहिती घेतली आणि त्या प्रकरण 4चं नाव जे आहे ते प्राथमिक आर्थिक क्रिया म्हणजे काय असं नाव आहे. आता प्राथमिक आर्थिक क्रियेची आपण माहिती घेताना त्याची व्याख्या पाहिली होती की प्राथमिक आर्थिक क्रिया म्हणजे ज्या व्यवसायामध्ये नैसर्गिकरित्या नैसर्गिकरित्या वस्तूचा वापर आयतचा केला जातो. म्हणजे जे व्यवसाय निसर्गावर अवलंबून असतात अशा व्यवसायाला काय म्हणतो आपण प्राथमिक व्यवसाय असं म्हणतो. म्हणजे प्राथमिक आर्थिक क्रियामध्ये नैसर्गिक घटकांचा आहे तसा वापर करण्याचं काम केलं जातं. निसर्गनिर्मित वस्तू असतात, निसर्गनिर्मित पदार्थ असतात, त्याचा वापर मानव आहे तसा करतो आणि तो धंदा जो आहे किंवा व्यवसाय करण्याचं काम किंवा कार्य करतो. आता प्राथमिक व्यवसाय कुठले आहेत? इयत्ता 12वीमध्ये शेती आहे, उद्योग आहे प्राथमिक, पशुपालन आहे, मासेमारी आहे, खाणकाम आहे, लाकूड आहे, फळे कंदमुळे गोळा करणे हे व्यवसाय इयत्ता 12वी दिले आहेत. म्हणजे जगामधला प्रत्येक मानव आपला उदरनिर्वाह करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या प्रकारचं कार्य किंवा काम करतो, धंदा करतो, त्याला काय म्हणतो आपण व्यवसाय असं म्हणतो. व्यवसायाची व्याख्या जर पाहिली आपण तर जगामधला कोणताही मानव जर पाहिला आपण तर आपल्या मूलभूत गरजा ज्या आहेत त्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी जे कामधंदा करतो, कार्य करतो त्याला आपण व्यवसाय असं म्हणतो. आता या व्यवसायाची विभागणी 3 ते 4 प्रकारे केली गेली आहे. त्यामध्ये प्रकरण 4मध्ये प्राथमिक व्यवसाय म्हणजे काय पाहिलं आपण. प्रकरण 5ला द्वितीयक व्यवसाय म्हणजे काय बनणार आहे. त्यानंतर तृतीयक व्यवसाय म्हणजे काय, चतुर्थ व्यवसाय म्हणजे काय, असे त्याचे 4 प्रकार पाडले गेले. म्हणजे व्यवसायाचे कार्यानुसार कामानुसार जगामध्ये त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय, तृतीयक व्यवसाय आणि चतुर्थ व्यवसायाचे काम किंवा कार्य करणे. म्हणजे मानवाची बुद्धिमत्ता, शारीरिक कार्य करण्याची क्षमता, त्याची आवड निवड यानुसार जगामध्ये या मानवी क्रिया ज्या आहेत त्या मानवी क्रियेचे खालील प्रकारे 4 प्रकार पडले. त्यामधला पहिला प्रकार म्हणून प्राथमिक आर्थिक क्रिया म्हणजे काय याची माहिती, वैशिष्ट्य, नैसर्गिक साधनं आणि वापर जो आहे त्याविषयी आपण प्रकरण 4मध्ये माहिती पाहिली होती. आता प्रकरण 4 जे आहे त्या प्रकरण 5मध्ये आपण त्या द्वितीयक आर्थिक क्रिया म्हणजे काय हा भाग पाहतो. द्वितीयक आर्थिक क्रिया म्हणजे काय याची आपण माहिती घेणार आहे. त्या ठिकाणी द्वितीयक आर्थिक क्रिया जर पाहिली आपण तर या प्रकरणाला सुरुवात करण्यावर आपण त्या प्रकरणाची व्याख्या काय माहीत पाहिजे. द्वितीयक आर्थिक क्रिया म्हणजे काय त्याची व्याख्या जी आहे ती व्याख्या आपल्याला माहीत पाहिजे. आता ही व्याख्या काय आहे ते आपण त्याची व्याख्या पाहणार. म्हणजे द्वितीयक आर्थिक क्रिया म्हणजे काय याची व्याख्या जर पाहिली आपण तर त्यामध्ये ज्या उद्योगधंद्यामध्ये कच्च्या मालापासून पक्का माल तयार केला जातो त्याला द्वितीयक आर्थिक क्रिया असं म्हणतात. म्हणजे कच्च्या मालापासून कच्चा माल जो आहे कच्च्या मालापासून पक्का माल तयार करणाऱ्या प्रक्रिया काय म्हणतो आपण त्या ठिकाणी द्वितीयक आर्थिक क्रिया असं म्हणतो. म्हणजे कच्च्या मालावर त्या ठिकाणी प्रक्रिया केली जाते, त्यापासून पक्का माल तयार करण्याचं काम केलं जातं त्याला काय म्हणतो आपण द्वितीयक आर्थिक क्रिया म्हणतो. म्हणजे ज्या उद्योगधंद्यामध्ये कच्च्या मालापासून तयार पक्का माल तयार केला जातो त्याला काय म्हणतो आपण त्या ठिकाणी द्वितीयक आर्थिक क्रिया असं म्हणतो. आता प्राथमिक आर्थिक क्रियेमध्ये कंदमुळे फळे गोळा करणे, पशुपालन आहे, मासेमारी आहे, खाणकाम आहे, शेती आहे याचा समावेश केला आहे. आता शेतीतून कच्चा माल मिळतो, उदाहरणार्थ ऊस आहे, कापूस आहे,
कडधान्य असतील, तेलबिया असतील, त्यानंतर मासे मिळतात, त्यानंतर पशुपालनात दूध मिळतं, मांस मिळतं, अंडे मिळतं. हे सगळं माल कच्चा आहे. अच्छा, या द्वितीयक आर्थिक क्रियेमध्ये कच्च्या मालावरती प्रक्रिया करून त्यापासून अधिक उपयुक्त पक्का माल जो आहे तो पक्का माल तयार करण्याचं काम किंवा कार्य केलं जातं, त्याला काय म्हणतो आपण द्वितीयक आर्थिक क्रिया असं म्हणतो. म्हणजे यामधला शेतीजन्य कच्चा माल जर पाहिला आपण तर त्यामध्ये या शेतीजन्य कच्च्या मालामध्ये ऊस हा एक कच्चा माल. आता या ऊसावरती प्रक्रिया करण्याचं काम किंवा कार्य त्या कारखान्यात केलं जातं. ऊसाचा रस काढणं, ऊसापासून साखर तयार करण्याचं काम केलं जातं. म्हणजे कच्चा माल ऊस जो आहे त्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्यापासून या ठिकाणी कारखानदारीमध्ये तयार साखर किंवा गूळ तयार करण्याचं काम केलं, त्याला म्हणतो आपण द्वितीयक आर्थिक क्रिया आपलं म्हणता येईल. म्हणजे द्वितीयक आर्थिक क्रियामध्ये या द्वितीयक आर्थिक क्रिया ज्या त्यामध्ये जर पाहिलं आपण तर प्रामुख्यानं त्या ठिकाणी कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालात करण्याचं काम केलं जातं. त्याचं मूल्य जे आहे ते मूल्य वाढतं. प्राथमिक व्यवसायामध्ये वस्तूंची किंमत जी आहे ती किंमत कमी असते, तर या द्वितीयक व्यवसायाच्या वस्तूंची किंमत काय असते जास्त होते. त्यामुळं मूल्यवर्धक अशा प्रकारचा द्वितीयक व्यवसाय जो आहे हा द्वितीयक व्यवसाय आपण सांगता येईल. आता आपल्या या प्रकरणाला सुरुवात करण्यावर पाहिलं आपण तर पान नंबर या ठिकाणी 42वरती पान नंबर 42 जे आहे त्या पान नंबर 42वरती त्या ठिकाणी आपण जर पाहिल्या तर त्यावरती एक आकृती क्रमांक 5.1 दिल्या. आकृती क्रमांक 5.1 जर पाहिली आपण तर त्या 5.1 मध्ये त्या ठिकाणी जर निर्देशिकला आपण तर प्रामुख्यानं 8 चित्र दिलेत. त्या 8 वेगवेगळी चित्र आहेत आणि त्या 5.1 मधील चित्र कशाचे आहेत ते ओळखा व चित्र कोणकोणत्या व्यवसायाशी निगडीत असावीत हे लक्षात घेऊन तक्ता क्रमांक 5.1 पूर्ण करा असा प्रश्न दिला. आता पुस्तकामध्ये आपण या ठिकाणी हे 8 आकृत्या बघणार आहे आणि त्या 8 आकृत्या पाहून चित्र पाहून तक्ता क्रमांक 5.1 जो आहे तो 5.1 हा पूर्ण करणार आहे. त्यामध्ये आपण जर 8 चित्र पाहिली तर वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या कलरची, वेगवेगळ्या आकाराची, वेगवेगळ्या चित्राची एक आपल्याला चित्र दिली आहेत. यामध्ये अ आहे, ई आहे, ई आहे, ओ आहे, उ, ए अशी एकूण 8 चित्र आहेत. त्यामध्ये आपण प्रत्येक चित्राचं निरीक्षण करणार आहे आणि त्यानंतर त्याच्या पुढचा चार्ट जो आहे 5.1 चार्ट जो आहे तो 5.1 हा चार्ट काय करतो पूर्ण करतो. आपण नमुना दाखल 5.1 चार्ट आहे हा काय करतो आपण पूर्ण बांधण्याचं काम किंवा कार्य करतो. नमुना दाखल आपण त्यामधलं A1 हा मुद्दा घेतला आहे. बाकी 7 मुद्दे जे आहेत ते 7 मुद्दे नंतर पुढे सांगताय आणि त्यानुसार तुम्ही काय करायचं घरी प्रत्येकाने 5.1 चार्ट जो आहे हा 5.1 चार्ट हा प्रत्येकाने घरी जाऊन पूर्ण करण्याचं काम करायचं. आता पहिला आहे अ हे चित्र बघायचं. आता या चित्रात काही भरण्या आहेत आणि त्या भरण्यामध्ये काही पदार्थ आहेत ते बारकाईने बघायचं. त्यामध्ये भरणी जर पाहिलं आपण तर ती भरणी जी आहे त्यामध्ये भरण्यामध्ये लिक्विड अशा प्रकारचा पदार्थ दिसतोय, काही फोडी दिसतात, त्यानंतर मध, बऱ्याच लोकांना त्या मध दिसेल, काही ना फोडी दिसतील. त्यावरून आपला निष्कर्ष असा काढता येईल की या आकृतीवर पाहिलं, हे चित्र पाहिलं तर या चित्रामध्ये मध गोळा करण्याचा उद्योग दिसतोय किंवा त्या ठिकाणी पाहिलं आपण तर अन्न प्रक्रिया उद्योग दिसतो असं आपण चित्र सांगताय. आता 5.1 हा जो चार्ट जो आहे तो चार्ट कसा पूर्ण करायचा आहे बघा. इथं अनुक्रमांक दिला आहे. अ ब क असेल, अ आहे, ई असेल, ओ असेल असं लिहिता येईल. पुढचं नाव व्यवसायाचं नाव दिले. दुसरा कॉलम आहे व्यवसायाचं नाव कुठला आहे ते लिहायचं आहे. आवश्यक कच्चा माल कुठला आहे त्या व्यवसायाला कच्चा माल कुठला आहे तो सांगता येईल. पुढचा आहे तयार उत्पादन कुठली असतील तो दाखवता येईल. त्यानंतर पुढचा कॉलम आहे कच्च्या मालाची वैशिष्ट्य सांगता येईल. पुढचा कॉलम आहे उत्पादन वैशिष्ट्य असे त्याने कॉलम केले आहेत. त्यामध्ये आपण प्रत्येक कॉलमची माहिती घेणार आहे. आता कॉलम 1 आहे अनुक्रमांक आकडा आहे. चित्र बघायचं आणि त्या चित्रात असणारी माहिती भरण्याचं काम करतोय. आपण आकडा लिहिला इथं मध्ये नाही. त्याच्या पुढचा आहे व्यवसायाचं नाव काय ते लिहायचं आहे आपण. पुढचा आहे व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल कुठला आहे तो लिहायचा. बघून बरणीत बघायचं, आकृती बघून त्याची नावं लिहायची. त्या तयार उत्पादन कुठले आहेत
त्याची भरणीत कोणकोणती वस्तू आहे त्याची नावं लिहायची इथं. आणि पुढचा कॉलम जो आहे कच्च्या मालाचे वैशिष्ट्य, वजन कसं आहे कच्च्या मालाचं, टिकाऊपणा कसा आहे, संपादन कुठनं होतं, खरेदी किंमत किती असेल, ही सगळी माहिती या कॉलममध्ये द्यायची. आणि शेवटचं कॉलम आहे उत्पादन आणि वैशिष्ट्य. तयार उत्पादन जे आहे त्या तयार उत्पादनाचे वैशिष्ट्य काय ते लिहायचं आहे. त्यामध्ये वजन किती आहे उत्पादन केल्यानंतर, कारखान्यामध्ये एखाद्या वस्तू तयार केल्यानंतर त्याचं वजन किती भरतं आहे, त्याचा टिकाऊपणा किती आहे, उत्पादन किती आहे आणि विक्री किती आहे आणि मूल्य किती, हे त्या कॉलममध्ये लिहिण्याचं काम करतो आपण लिहितो. आता पहिले चित्र पाहिल्यानंतर त्या पहिल्या चित्रात जर पाहिलं आपण तर प्रामुख्याने भरणी मी सांगितली आणि त्या काचेच्या भरणीमध्ये लिक्विड आहे, त्यानंतर काही फोडी दिसतात, त्यानंतर बऱ्याच वेळा त्या ठिकाणी त्याने मध दिसतोय किंवा फोड दिसतील आपल्याला दिसतील. तर आपण जर बारकाईने पाहिलं त्या भरणीकडं चित्रात बघितलं तर त्यामध्ये त्या ठिकाणी अन्न प्रक्रिया उद्योग जो आहे त्या अन्न प्रक्रिया उद्योगचाच नाव देत आहे. म्हणजे मध दिसतोय, काही लोणचेचं त्या ठिकाणी आंब्याचे फोड दिसतात, त्यावरून आपल्याला उद्योगाचं नाव काय सांगता येईल, अन्न प्रक्रिया उद्योग असं आपण त्या चार्टमध्ये देता येईल. पहिला आखडलेला च्या पुढं आकृती बघितली आणि त्याचं उत्तर काय देता येईल, या व्यवसायाचं नाव आहे अन्न प्रक्रिया उद्योग असं आपण लिहितो. आता त्या असेल लागणारा कच्चा माल कुठला आहे. आता अन्न प्रक्रिया आपण जर भरणीकडे बघितलं तर त्या भरणीमध्ये कच्चा माल जर पाहिला तर लिंबूचं लिंबू दिसतात, लिंबाचे फोड दिसतात, आंब्याचे फोड दिसतात, कवट्याचे फोड दिसतात, हळद मिरची हे सगळे दिसते. त्यामुळे या व्यवसायामध्ये कच्चा माल जो आहे तो कच्चा माल जर पाहिला आपण तर कैरी म्हणजे आंब्याचं कच्चा आंबा लागतोय, लिंबू लागतोय, मिरची आहे, आवळा आहे, कवटा आहे, हळद हिरवी हळद आहे, मिरची हा त्याने लागणारा कच्चा माल सांगता येईल. म्हणजे या आकृतीमध्ये जर पाहिला आपण तर या आकृतीमध्ये कच्चा माल जो आहे तो कैरी आहे, लिंबू आहे, आवळा आहे, मिरची आहे, हळद हा त्या ठिकाणी लागणारा कच्चा माल सांगता येईल. त्याच्या पुढचा कॉलम आहे उत्पादन तयार कुठले होते, हा कच्चा माल आहे. म्हणजे द्वितीय व्यवसायामध्ये कच्च्या मालात रूपांतर हे पक्क्या मालात केलं जातं. त्यामुळं या ठिकाणी पाहिलं आपण तयार माल कुठला होतोय, लोणची, मोरावळा, जाम, वेगळ्या फळांचा रस जो आहे तो वेगळ्या फळांचा रस तयार करण्याचं काम यामध्ये केलं जातं. मग तयार उत्पादन कुठले दर्शवतात तर लोणचे आहे, त्यानंतर मोरावळा आहे, जाम आहे, हे आपल्याला तयार उत्पादन दर्शवतात. त्यानंतर पुढचा कॉलम जो आहे कच्च्या मालाचे वैशिष्ट्य काय आहे, त्यामध्ये वजन कसं. हा जो कच्चा माल जो आहे त्या कच्च्या मालाचं वजन जास्त आहे. आंबा घेतला आपण, आंब्याचं कच्च्या आंब्याचं वजन जास्त, प्रोसेसिंग केल्यानंतर त्या ठिकाणी त्याचं वजन काय होतं जास्त आढळतं. त्यानंतर कवट घेतलं, कवटाचं वजनही जास्त आहे. त्यानंतर मोरावळा घेतला त्याचं वजन जास्त आहे. म्हणजे कच्च्या मालाचं वजन जे आहे त्या कच्च्या मालाचं वजनही जास्त आहे, टिकाऊपणा कमी आहे. हे सगळे पदार्थ नाशवंत आहेत. आंबा घेतला, कवट घेतला, मिरची घेतली, हळद घेतली किंवा मोरावळा घेतला आपण तर सगळे काय आहेत वस्तू कशा आहेत त्या टिकाऊपणाचा कमी आहे. आणि हा माल कोठून मिळतो, संपादन कोठून होतोय, शेतीमधून. शेतकरी हा माल तयार करतो. आंबा असेल, त्यानंतर मोरावळा असेल, मिरची असेल, हळद असेल, हा संपूर्ण माल कच्चा माल कुठून मिळतो, शेतीमधून तयार होतो. त्यामुळे उत्पादित माल कुठला आहे होता शेती मिळत असतो. आता याचं खरेदी विक्री किंमत कशी आहे. आता खरेदी विक्री किंमत जर पाहिली आपण तर किंमत जास्त आहे. किंमत काय, किंमत जर पाहिली आपण तर किंमत ही प्रामुख्याने जर पाहिली आपण तर किंमत ही कमी आढळते. कारण खरेदी विक्रीची किंमत कच्चा माल जर पाहिला आपण तर आंबा जो आहे हा आंबा निर्देश केला आपण तर प्रामुख्याने त्याची किंमत कमी आहे. कमी किमतीला शेतीतून हा माल मिळतो. त्यामुळं या कच्च्या मालाची किंमत काय सांगते कमी, हा एक कॉलम पुढे सांगताय. त्यानंतर पुढचा कॉलम जो आहे उत्पादन वैशिष्ट्य काय. आता यामध्ये काय काय लिहायचं आहे, वजन, टिकाऊपणा, उत्पादन आणि विक्री मूल्य याचा समावेश केला आहे. आता वजन जास्त आहे, आंबा घेतला, मोरावळा घेतला, हळद घेतली, मिरची घेतली, याचं वजन जास्त आहे. म्हणजे उत्पादन वैशिष्ट्य पाहिले आपण तर यामध्ये तयार होणाऱ्या उत्पादनामध्ये वजन जास्त आढळतं, हे त्याचं वैशिष्ट्य सांगता येईल. टिकाऊपणा जास्त आहे, म्हणजे आंबाचं लोणचं तयार केल्यानंतर, मोरावळ्याचं लोणचं तयार केल्यानंतर, मिरचीचं लोणचं तयार केल्यानंतर टिकाऊपणा जास्त आहे. त्याला एक कालमर्यादा आहे, 1 वर्ष 2 वर्ष टिकतं, एक्सपायर डेट असते, त्यामुळं टिकाऊपणा जास्त आढळतो, एक सांगता येईल. उत्पादन कुठले आहेत, लोणची, जाम,
ही उत्पादन करण्याचं काम, लोणचे असतील, जाम ही जी उत्पादन जे आहे ती उत्पादन करण्याचं काम केलं जातं. मूल्य जास्त आहे, मूल्यात वाढ होत्या. आंब्याची किंमत पाहिली, आंबा आपण घेतला डझनाला 100-200 डझना घेतला असेल तर त्यापासून तयार केलेला जर आपण रस असेल, जाम असेल किंवा त्यापासून तयार केलेलं लोणचे असेल त्याची किंमत दुप्पट वाढते. आणि परिणामी या ठिकाणी जर पाहिलं आपण तर या मूल्य वाढतं, किंमत वाढते, म्हणजे तयार केलेल्या पक्क्या मालाची किंमत वाढते हे आपल्याला सांगता येईल. मग पहिली आकृती जी आहे त्याचं विश्लेषण आपल्याला सांगता येईल. हा उद्योग अन्न प्रक्रिया उद्योग आहे. त्यानंतर यामध्ये कच्चा माल कुठला आहे, पक्का माल तयार काय होतो, त्याचं वैशिष्ट्य त्याची माहिती पाहिली आपण. याच्यानंतर आकृती क्रमांक दुसरे आ. आता आकृती आ पाहत असताना आपण, आता मी फक्त इथं आचा उल्लेख करतोय, बाकी सगळी चार्ट तुम्ही नंतर पुस्तकात तयार करून लिहायचं आहे. मी एक लिहून तुला नमून दाखवून मला लिहून दिला आहे. त्यानंतर आ ही आकृती आहे त्याचं निरीक्षण करा. आता इथे एक कारागीर दिसतोय. या आकृतीला पाहिलं आपण तर या आकृतीमध्ये एक कारागीर आहे आणि तो कारागीर त्या ठिकाणी काहीतरी काम करतोय. कारागीर काय करतोय, कला करतोय, काम करतोय, दागिने तयार करण्याचं काम करत दिसतोय का. दागिन्यावरती काहीतरी कलाकुसर करण्याचं काम करतोय. आपण चित्र हातामध्ये त्याने वस्तू धरल्या आणि त्यावरती काहीतरी कलाकुसर करण्याचं काम करतो. मग आ ही आकृती पाहिली आपण तर आ या आकृतीमध्ये निरीक्षण केलं आपण तर त्या व्यवसायाचं नाव, आकृती व्यवसायाचं नाव काय देता येईल, दागिने तयार करणे. त्याचं नाव काय, दागिने तयार करणे हे त्याचं नाव देत आहे. दागिने तयार करणे असंच नाव असतं. किंवा त्या ठिकाणी दागिने तयार करणे किंवा दागिन्यावरती काय करणं, कोरीव काम करणं असा उल्लेख करता येईल. अचा व्यवसाय कुठला, दागिने तयार हा उल्लेख असेल. त्या ठिकाणी आवश्यक की कच्चा माल कुठला आहे. दागिने तयार करताना जर कच्चा माल पाहिला आपण तर मौल्यवान धातू लागतो आणि त्या मौल्यवान धातूवरती कोरीव काम करण्याचं काम कार्य करत असतो. त्यामुळं सोने हा धातू लागतो, चांदी, हिरे हा कच्चा माल जो आहे तो कच्चा माल लागतो. मग कच्चा माल निरीक्षण केला आपण तो सोना आहे, चांदी आहे, हिरा आहे. हा जो कच्चा माल जो आहे तो कच्चा माल लागतो. आता हा कच्चा माल कुठून मिळतो तर जगामध्ये खाणकाम व्यवसाय जो आहे त्या खाणकाम व्यवसायातून सोनं अशुद्ध मिळतं, चांदी अशुद्ध मिळतं, त्यानंतर हिरे असतील ते अशुद्ध मिळतात. म्हणजे उत्पादन होणारा कच्चा माल जो तो कच्चा माल हा प्रामुख्यानं खाणकाम या व्यवसायात मिळत असतो. आता प्राचीन कालखंडामध्ये जर पाहिलं आपण अनेक अलंकार किंवा आभूषण जर पाहिले आपण तर त्या ठिकाणी ज्या वस्तू सापडत होत्या त्यावरती प्रक्रिया करून त्या वस्तू वापरण्याचं काम केलं होतं. लोखंडापासून तयार केलेल्या वस्तू होत्या, काही प्राण्यांच्या शिंगापासून तयार केलेल्या वस्तू होत्या, त्यांचा वापर आभूषण केला होता. आज जर पाहिलं तर आजच्या आधुनिक युगामध्ये सोनं, चांदी, हिरे यांचा वापर काय केलं, सोन्या वस्तू ज्या आहेत त्या सोन्याच्या वस्तू तयार करण्याचं काम केलं जातं. म्हणजे ज्या मौल्यवान वस्तू आहेत त्याची किंमत जास्त आहे. अशा या चित्रामध्ये दागिने तयार करण्याचा व्यवसाय आहे तो सांगता येईल किंवा दाखवलेला आपण सांगता येईल. आता पुढचा चार्टमधला कॉलम आहे तयार उत्पादन कुठले आहेत. तयार उत्पादन कुठले आहेत तर दागिने तयार होते. सोनं अशुद्ध आहे त्यावरती कारागिरी प्रक्रिया करेल. सोन्या प्रक्रिया करेल, सोन्यापासून तो काय करेल त्या ठिकाणी वस्तू त्या काही कुठल्या वस्तू असतील, अंगठी असेल, चेन असेल, त्यानंतर त्याच्या पुढे मूर्ती असतील, शोभेच्या वस्तू असतील, या तयार करण्याचं काम केलं. अंगठी असेल, चेन असेल, अलंकार असतील, अनेक प्रकारचे दागिने आहेत. हे दागिने तयार करण्याचं काम प्रामुख्यानं या व्यवसायात केलं जातं. म्हणजे तुम्हाला अनेक नावं लिहिता आहेत, अनेक दागिने नावं आहेत. आता महिलांना त्याची नावं माहीत असतात. मग त्या ठिकाणी ती नावं जी आहेत ती नावं लिहिता येतील. आणि त्या ठिकाणी दागिने तयार करण्याचं काम हा केलं जातं. त्यामुळं अनेक प्रकारे अलंकार दागिने हे तयार करण्याचं मूर्ती ज्या आहेत आज अनेक मूर्ती जर पाहिल्या आपण सोन्याच्या, चांदीच्या मूर्ती तयार केल्या जातात आणि त्या तयार करण्याचं काम हा कार्य करत असतो. शोभेच्या काही वस्तू ज्या आहेत त्या ताटा असतील, पाट असतील यांचा समावेश त्यामध्ये केला गेला. या दृष्टीने पाहिलं आपण अनेक प्रकारच्या शोभे वस्तू ज्या आहेत त्या शोभेच्या वस्तू तयार करण्याचं काम प्रामुख्यानं या ठिकाणी केलं जातं. हा एक भाग असेल. त्याच्या पुढचा कॉलम आहे कच्च्या मालाची वैशिष्ट्ये काय आहेत. आता सोनं, चांदी, हिरा हे सगळे धातू मौल्यवान आहे. त्यामुळं यांचे वैशिष्ट्य पाहिले आपण तर याची किंमत जास्त आहे. किंमत जास्त, मागणी जास्त आहे. तुम्ही पाहिलं असेल
तर या ठिकाणी अर्थशास्त्रामध्ये मागणी वाढली किंमत वाढते, किंमत वाढली की मागणी वाढत असते, हा आपण नेम पाहिला असेल. आणि त्यानुसार निरीक्षण केला आपण तर त्या ठिकाणी कच्च्या मालाला वैशिष्ट्य वजन जर पाहिलं तर वजन जास्त. आता अशुद्ध स्वरूपात सोनं सापडतं. सोन्याचे असंख्य मातीचे कण असतात, ते कण वेग एकत्र करून त्यापासून सोन्याचा अलंकार तयार करण्याचं काम केलं, त्यामुळं वजन जास्त आढळतं, प्युअरपणा कमी आढळतो. चांदी तसं आहे, खाणीमध्ये चांदी अशुद्ध सापडते, त्यावरती प्रक्रिया करून त्यापासून चांदी प्युअर चांदी तयार केलं, त्यानंतर ती वस्तू तयार करण्याचं काम केलं. म्हणजे वजन जे आहे ते वजन जे असतात हा एक त्यामधला पहिला मुद्दा जो आहे हा पहिला सांगता येईल. टिकाऊपणा. आता या टिकाऊपणा पाहिला पण तर या सगळ्या वस्तू पाहिल्या पण तर निरीक्षण केला पण तर प्रामुख्यानं टिकाऊपणा जो आहे तो टिकाऊपणा दीर्घकाळ टिकतात. मिश्र सुद्धा धातू सापडतोय, त्यामुळे इतर अनेक घटक सापडतात, त्यामुळे टिकाऊपणा जो आहे तो टिकाऊपणा जास्त दीर्घकाळ आहे. आपण एखादा अलंकार केला, चांदीचा अलंकार केला, असं मूर्ती तयार केली असेल किंवा सोन्याची एखादी मूर्ती असेल, सोन्याचा एखादा अलंकार असेल तर तो दीर्घकाळ टिकतो. यामध्ये एखादी अंगठी असेल किंवा बोरमाळ असेल किंवा चेन असेल तर ती चेन, बोरमाळ किंवा अंगठी त्या सासू सून वापरते, त्यांना मुलं वापरतात, ती खराब नष्ट होत नाही लवकर, त्यामुळं टिकाऊपणा जो आहे हा टिकाऊपणा सर्वाधिक जास्त असतो हा त्याने सांगता येईल. त्यानंतर त्याच्यापुढे पाहिलं आपण तर निरीक्षण संपादन कुठून केला जातो, हा माल कुठून मिळतो तर खाणीतून. जगामधल्या खाणी ज्या आहेत त्या खाणीमधून प्रामुख्यानं सोनं, चांदी, हिरा हे मौल्यवान धातू जे आहे किंवा लोखंड हे धातू जे धातू मिळण्याचं काम केलं, त्या दृष्टीनं हा धातू जो आहे हा धातू प्रामुख्यानं निरीक्षण केला आपण तर जर खाणकाम व्यवसायात जगामधून हा मिळत असतो, त्यामुळं प्रामुख्याने जर पाहिलं तर खाणीमधून हा पदार्थ मिळत असतो, त्यामुळं त्याने त्याची किंमत जास्त. आता किंमत जर पाहिली तर किंमत निरीक्षण केला आपण तर प्रामुख्यानं तर अशुद्ध असल्यामुळं सोनं, चांदी, हिरा याची अशुद्ध असल्यामुळे किंमत जी आहे ती किंमत कमी आढळते. किंमत जी आहे ती किंमत कमी आढळते आणि त्या दृष्टीने पाहिलं आपण तर त्याची किंमत जी आहे ती किंमत कमी आढळते. हा एक भाग असेल. म्हणजे कच्चा माल आहे त्यामुळे किंमत कमी, टिकाऊ दीर्घकाळ आहे, मिश्र आहे, अनेक धातूमध्ये आढळतो, त्यामुळे त्याची किंमत जी आहे ती किंमत कमी आढळते. आता कॉलम शेवटचा उत्पादनाचे वैशिष्ट्य काय आहे, कॉलम शेवट जो आहे हा मधला उत्पादन वैशिष्ट्य काय आहे तर तो भाग होतो. त्यामधलं पहिलं वैशिष्ट्य जर पाहिलं वजन घटत नाही. सोनं जेवढं घेतलं तेवढ्याच वजना अलंकार तयार करायला करत असतो, त्यामुळे घटत नाही, वजनात घट होत नाही, ते एक सांगता येईल. टिकाऊपणा जास्त आहे. हे सांगितलं मागे उदाहरण दिलं, सासून वापरलं दागिना सून वापरलं, सून वापरलं तिची सून वापरते, म्हणजे टिकाऊपणा त्याचा कमी जास्त आहे हे एक सांगता येईल. आणि जर पाहिलं आपण तर प्रामुख्यानं उत्पादन पाहिलं आपण तर मूल्यवर्धित किंमत जास्त आहे, ग्राहकाची मागणी वाढली आहे, त्या मागणीनुसार ग्राहकाच्या मागणीनुसार उत्पादनात बदल करण्याचं काम केलं, त्यामध्ये प्रामुख्याने पाहिलं आपण तर टिकाऊपणा जास्त आहे, मूल्यवर्धन आहे. म्हणजे कच्च्या मालावर प्रक्रिया केल्यानंतर कारखान्यात त्याची किंमत वाढते. 1 किलो सोनं घेतलं, 1 किलो सोने दागिने तयार केलं तर त्याची किंमत जी किंमत वाढत असते. म्हणजे त्याने निरीक्षण केला आपण ग्राहकाच्या मागणीनुसार त्यात बदल केला, आकार दिला आणि परिणाम जर पाहिला आपण त्याने प्रामुख्यानं निरीक्षण केला आपण तर त्याची किंमत वाढल्यामुळं प्रामुख्याने त्याने काय होतं त्याला मागणी जी असतं की आपण त्याची वैशिष्ट्य सांगतो. क्रमांक हा जो आहे त्यामध्ये व्यवसाय पाहिला आपण कारागीर दागिने तयार करण्याचा व्यवसाय आहे, त्यानंतर आवश्यक कच्चा माल आहे, मौल्यवान धातू, सोनं, हिरं यांचा समावेश, तयार उत्पादन कुठले दागिने तयार होतात आणि कच्चा माल जो आहे वजन जास्त, टिकाऊपणा दीर्घकाळ आहे, संपादन खांत होतं, किंमत कमी आणि शेवटचं कॉलम वजन घटत नाही, टिकाऊपणा जास्त आणि आकार जो आहे ग्राहकाच्या मागणीनुसार दागिने तयार केले जातात, मूल्यवर्धन आहे, ग्राहकाच्या मागणीनुसार किंमत मिळतात, त्यामुळं त्या ठिकाणी जर पाहिला आपण तर प्रामुख्यानं तो भाग काय होतो या ठिकाणी हा सांगता येईल. आता पुढचा उद्योग आहे ई, हा क्रमांक ई तिसरा उद्योग ई आहे. आता चित्र पाहिला पण तर चित्र पाहिल्यानंतर आपल्याला काय सांगता येईल, ई हे चित्र बघायचं 42 नंबरचं पेज ही चित्र बघितल्यानंतर ते कारखाना दिसतोय, कारखान्यामध्ये बाजून धूर दिसतोय, पुढे शेत दिसत्या, त्यामुळे त्याचा आपला अंदाज बांधता येईल. तर त्याची माहिती आपण नंतर पुढच्या असं घेता येईल. इथं आपण थांबूया. धन्यवाद.